पाण्याचे विद्युत अपघटन. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. करून पहा. कृती. 500 मिली शुद्ध पाण्यात 2 ग्रॅम मीठ विरघळू द्या. 500 मिली धारकतेच्या चंचुपात्रात यातील 250 मिली द्रावण घ्या. पॉवर सप्लायच्या धन व ऋण टोकांना विजेच्या 2 तारा जोडा. तारांच्या दुसऱ्या टोकाकडील 2 सेंटीमीटर भागावरील रोधक आवरण काढून टाका. ही 2 विद्युत अग्रे झाली. 2 परीक्षा नळ्या तयार केलेल्या मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरा. या परीक्षा नळ्या आत हवा शिरू न देता विद्युत अग्रांवर पालथ्या घाला. पॉवर सप्लाय मधून 6 व्होल्ट दाबाखाली वीज प्रवाह सुरू करा. थोड्या वेळाने परीक्षा नळ्यांमध्ये काय दिसते याचे निरीक्षण करा. 1. परीक्षा नळ्यांमधील विद्युत अग्रांजवळ वायूचे बुडबुडे तयार होताना दिसले का? उत्तर: परीक्षा नळ्यांमधील विद्युत अग्रांजवळ वायूचे बुडबुडे तयार होताना दिसतात. 2. हे वायू पाण्यापेक्षा जड आहेत की हलके? उत्तर: हे वायू पाण्यापेक्षा हलके आहेत, कारण ते हवेच्या अधोगामी विस्थापनामुळे जमा होतात. 3. दोन्ही परीक्षा नळ्यांमधील द्रावणावर जमलेला वायूंचे आकारमान समान आहे की वेगळे? उत्तर: दोन्ही परीक्षा नळ्यांमधील द्रावणावर जमलेला वायूंचे आकारमान वेगळे आहे. वरील कृतीमध्ये असे आढळते की ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूच्या दुप्पट आहे. वैज्ञानिकांनी हे दाखवून दिले आहे की ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो, तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. यावरून स्पष्ट होते की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्याच्यातील घटक मूलद्रव्ये मुक्त होतात. संबंधित विद्युतग्र अभिक्रिया पुढील प्रमाणे आहेत. कणाग्र अभिक्रिया. धनाग्र अभिक्रिया. एक. दोन्ही परीक्षा नळ्यांमधील द्रावणाचे लिटमस कागदाने परीक्षण करा. काय दिसेल? उत्तर: ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅसचा लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही. 2. विद्युत अपघटनी पदार्थ म्हणून विरल H2SO4 तसेच विरल NaOH वापरून वरील कृती पुन्हा करा.